दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक सोपान युवराज वाघ राहणार सारसाळे याचा सुरू असलेल्या रस्त्यावरील मोरीच्या अर्धवट कामाच्या खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार सोपान यांचे वडील युवराज शिवराम वाघ यांनी वणी पोलीस ठाण्यात केली आहे। त्यानुसार वणी पोलिसांनी या कामाचा ठेकेदार प्रतीक शिंदे राहणार शिवाजीनगर दिंडोरी यांच्यावर अर्धवट कामाच्या ठिकाणच्या खड्ड्यात पडून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय। घडलेला प्रकार असा की करंजखेड ते भनवड रस्त्यावरील सारसाळे येथे अर्धवट कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार मोरीचे काम चालू असलेल्या ठिकाणी मोठ्या खड्ड्यात आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सारसाळे या ठिकाणी घडली असून ठेकेदाराने काम करत असताना या ठिकाणी बॅरिकेटिंग डायव्हर्जन असे काही फलक नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार जोरात खड्ड्यात पडल्याने युवराज वाघ या युवकाचा मृत्यू झाला। याचा मृत्यू रस्त्याचा चालू असलेल्या कामामुळे झाल्याने सारसाळ येथील ग्रामस्थ एकवटले व पोलिसांना बोलावून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली। या बाबीचा ग्रामस्थ व पोलीस यांच्यात बोलाबोली झाली। ग्रामस्थांनी सोपान याचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला। जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी त्या ग्रामस्थांची समजूत काढत गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। तसेच पोलीस नातेवाईकांची ठेकेदाराविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली। दिनांक 21 एप्रिलच्या रात्री ते 22च्या पहाटे सोपान घरी जात असताना मोऱ्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाला। ही बाब सकाळी लक्षात आली। अपघात झाल्यापासून तेथेच पडलेला होता, ज्या ठिकाणी मोरा बनवण्याचे काम चालू आहे। या ठिकाणी कोणत्याच प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही। त्या रस्त्यावर आजूबाजूला मुरुमांचे ढीग पडलेले तसेच रात्रीच्या काम चालू असल्याचे समजण्यासाठी रेडियमच्या पाट्या लावण्यात आल्या नव्हत्या। रस्त्याला लागून समोरच मोठा खड्डा, कामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बॅरिकेटिंग नसल्याने अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। याबाबत वणी पोलीस गंभीर दखल घेत गुन्हा केलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोटे करत आहेत। देशमुख ठेकेदार यांनी यावं पोलीस स्टेशनला, आम्ही इथं यावं, आम्ही तुम्हाला काय करणार, आमचे 2 मुलं आहेत, त्या दोन मुलांची व्यवहार झाल्याशिवाय आम्ही प्रीत हलवणार नाही, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, याची दखल घ्यावी। तुम्ही जर असेल देशमुख कुठं आहेत त्यांनी इथं यावे, नंतर तुम्ही यावे, जर आम्ही हे रस्त्याचं काम चालू होऊन देणार नाही एवढं। तर त्याचे ॲक्सिडेंट अशा प्रकारे गेले तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणत्याच पद्धतीने केलेले नाही कामकाज। त्याशिवाय ते किती 2-2:30 वाजता का किती वाजता गोष्ट घडलेली आहे ते काही माहीत नाही। तरी जर त्याच्यावर काही गोष्ट संकट आले बारीक पोरं असताना तर कॉन्ट्रॅक्टदारांनी त्याला त्याच्या मुलाबाळाला कमीत कमी 3-4 लाख रुपये याच्यात काहीतरी याच्या अनुदान देण्याची हे करून मागे आताचा डोंगर याच्यात कोसळलेला आहे। तरी या गोष्टी त्यांनी करावा, पोलीस स्टेशनला हजर होतो। सोपन युवराज वाघ आणि त्यांच्या मंडळीचं नाव काय त्याचं छाया सोपन वाघ यांचे 2 पोरं तरी कमीत कमी 1-1.5 वर्षाचं आहे आणि 1-2 वर्षाचं आहे। तर हे आता हे मयत झालेले आहेत, ते तुमचे कोण आहेत? हे माझा पुतणे आहेत का? बरं, मग कसं काय झालं नेमकी तरी साधारण? हो, तो जात असेल कुठं किंवा एखाद्या लग्न बिग्नाला किंवा वरातीला यांनी आपल्या समाजात कंत्राटदारांनी हे माती टाकली पाहिजे होती, एवढंच माझं म्हणणं। तिकडे कशी टाकली, बोर्ड नाही काय नाही, का केलं नाही, एवढंच माझं म्हणणं, असं माझं म्हणणं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55।
आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।